नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय. मित्रांनो, मी आज परत एकदा आपल्यासमोर लाईव्ह आलेलो. मी मागच्या लाईव्हमध्ये आपली ओळख तुम्ही करून दिली होती. परत एकदा मी आपली ओळख करून देतो. मी जितेंद्र रौंदळे. मी या आपल्या मी मराठा या फेसबुक पेजचा मेन ॲडमिन आहे. आणि आज मी हे लाईव्ह यासाठी आलेलो आहे, मी परत एकदा आपल्या मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून जे आपण वधूविषयक कार्य करत आहोत, इतर भरपूर कार्य करतो, त्याच्या संबंधात आपण वेगवेगळे लाईव्ह घेणारच आहोत. परंतु आज फक्त वधूवर विषयकचा आपला विषय असणार आहे. याच्या आधी सुद्धा मी वधूवर विषयकची माहिती आपल्या मागच्या लाईव्हमध्ये दिली होती. तर परत एकदा मी त्यासाठी आज लाईव्ह आलेलो आहे. मित्रांनो, आपण हा मी मराठा फेसबुक ग्रुप किंवा या ग्रुपच्या माध्यमातून जे आपण वधूविषयक कार्य करतो, एक साधारणतः 2016 पासून करतो. 2016 पासून आपण सुरुवातीलाच ही कन्सेप्ट आणली, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या समाजातील इच्छुक वधूवरांचे लग्न जुळवून देण्यासाठी मदत करणं. तर त्या सुरुवातीला आपण काय केलं की आपण विविध व्हॉट्सअप ग्रुप चालू केले. सुरुवातीला जसं मी प्रॉपर खानदेशचा आहे, त्यामुळे खानदेशचे ग्रुप मी चालू केले होते. परंतु मग आपण हळूहळू खानदेशचं करत करत मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे 5 वेगवेगळे ग्रुप चालू केले. त्यानंतर आपण काही प्रोफेशन वाईज सुद्धा ग्रुप केले, म्हणजे इंजिनियर्स, उच्च शिक्षण, डॉक्टर, फार्मसी असे विविध ग्रुप सुद्धा आपण चालू केले. त्याचप्रमाणे आपण एक जागतिक ग्रुप चालू केला आहे, जे इच्छुक वधूवर आपले आउट ऑफ इंडिया शिकता आहे किंवा त्यांना आउट ऑफ इंडिया मुलींना लग्न करायची इच्छा असेल, त्यांना भारतातलं कुठलं मराठा समाजात स्थळ असेल तर त्यांच्यासाठी आपण जागतिक ग्रुप सुद्धा चालू केलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आपले कार्यरत आहे. व्हॉट्सअपचे ग्रुप, आता व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये बरेच सदस्य आहेत. आणि आपल्या ह्या मी मराठा फेसबुक पेजचे जे कोणी सदस्य लाईव्ह आहेत किंवा ज्यांनी जे आता व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी मी विशेषतः हे लाईव्ह करतोय. हे माझ्या जेव्हा हे 2016 मध्ये मी कार्य सुरू केलं तेव्हा माझ्याही लक्षात आलं की आपल्या समाजात सध्या वधूवरांची लग्न जमवणं हे खूप कॉम्प्लिकेटेड झालं आहे. कारण काय होतं की बरेच समाजातील बांधव हे वेगवेगळ्या शहरांमध्ये जसं मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी स्थायिक होतात. ते आपापल्या नोकरीमध्ये, आपल्या व्यवसायात बिझी होतात आणि त्यानंतर जेव्हा त्यांची मुलं मुली मोठी होतात तेव्हा लग्न जुळवण्यात त्यांना प्रॉब्लेम होतो. म्हणून मग आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, आणि विशेषतः म्हणजे त्यांचा गावाशी संपर्क तुटला असतो, त्यामुळे गावाशी संपर्क तुटल्यामुळे स्थळ सुद्धा भेटणं कठीण होऊन जातं. म्हणून आपण 2016 मध्ये आपण हे व्हॉट्सअप ग्रुप चालू केले होते. ते जवळपास आता 8 वर्ष झाले आपण हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे कार्य करत आहोत. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय केलं जातं, विशेषतः हे सर्वपणे मोफत आहे, यात कुठले चार्जेस आपण घेत नाही. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काम विशेषतः काय केलं जातं तर जे आपले इच्छुक समाज बांधव आहे ते त्यांचे इच्छुक मुलामुलींचे, इच्छुक वधूवरांचे बायोडाटा त्याचे शेअर करतात आणि त्याद्वारे आपल्याला एक माहिती भेटते वधूवरांची. आपण त्या वधूवरांना, इच्छुक वधू असेल तर वरांना, इच्छुक वर असेल तर वधूला आपण संपर्क करण्यासाठी आपल्याला तिथे बायोडाटा भेटतात. परंतु व्हॉट्सअप ग्रुपला कुठेतरी लिमिट असल्यामुळे आपण मग वेबसाईट सुद्धा सुरू केली. एक साधारणतः 4 वर्षापूर्वी मी मराठा वधूवर.in नावाची एक वेबसाईट चालू केली. त्या वेबसाईटला जर बघायला गेलो तर अतिशय चांगला प्रतिसाद आपल्या मराठा बांधवांकडून भेटलेला आहे. मित्रांनो, या वधूवर विषयक जी आपली वेबसाईट आहे, वेबसाईटमध्ये नोंदणी ही मात्र पूर्णपणे फ्री ठेवलेली आहे. नोंदणीसाठी कुठलेही काही चार्ज घेतले जात नाही. परंतु जर त्यानंतर आपण एकदा नोंदणी केली ना, आपल्याला जर प्रोफाईल सर्च करायची आहे, म्हणजे आपल्याला जर आपली कोणी मुलगी किंवा आपला मुलगा लग्नासाठी इच्छुक आहे आणि आपण त्याची नोंदणी केली तर नोंदणी ही पूर्णपणे फ्री आहे. परंतु जर आपल्याला बायोडाटा सर्च करायचे असतील तर त्या सर्च प्रोफाईलसाठी ऑनलाईन 500 रुपये भरावे लागतात. हे कंपल्शन नाही आहे. आपली नोंदणी झाली, आपल्याला पैसे भरायचे नाही, आपण भरू नका. जो कोणी इच्छुक असेल त्याने पैसे भरले असतील तो त्या ठिकाणून कॉन्टॅक्ट करून आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. त्या ठिकाणी बायोडाटा बघून आमच्याकडे नंबर घेऊन तो आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो. त्या पद्धतीने ही वेबसाईट आपलं कार्य करत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आपल्या इच्छुक मराठा समाजातील इच्छुक मराठा बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांना लग्न जमवण्यासाठी खूप मदत होईल. आता मी थोडक्यात आपल्याला माहिती देतो. मध्यंतरी आपण सप्टेंबरमध्ये आपले मी मराठा फेसबुक पेज हे थोडंसं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आपण डायव्हर्ट केलं होतं. त्यामुळे मध्यंतरी काही काळासाठी आपण आपलं हे वधूविषयक कार्य थोडंसं स्लो केलं होतं. आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवू शकतो. बघा, 25 मार्चला आपण ही पोस्ट टाकली होती.
बघत असणार आपण 25 मार्चला 2671 इच्छुक वधूवरांची नोंदणी झाली होती. त्यातील 2059 इच्छुक वर होते, तर 611 इच्छुक वधू होत्या आणि आपल्या वेबसाईटला जवळपास 65,800च्या वर सदस्यांनी भेट दिली होती. ही 25 मार्चला आपण ही पोस्ट टाकली होती. त्यानंतर थोडंसं परत आपण गॅप दिला होता व आपण 5 मेला परत एकदा आपण आपल्या वेबसाईटचा अंदाज घेतला आणि आपण जेव्हा बघितलं की मार्चमध्ये आपली नोंदणी झाली होती, किती बोललो मी, 2059. तीच मेमध्ये आपण बघू शकताय. मी मेमध्ये आपल्याला नोंदणी दाखवतोय. मेमध्ये आपल्या वधूवर मी मराठा वधूवर.in वेबसाईटमध्ये जवळपास 2699 इच्छुक वधूवरांनी नोंदणी केली होती. त्यातील 2084 इच्छुक वधूवर होते. एक मिनिट, परत एकदा मी दाखवतो आपल्याला. 2084 इच्छुक वर 2699 इच्छुक वधूवर होते. 2084 इच्छुक वर होते, तर 614 इच्छुक वधू होत्या. ही पोस्ट पाहिली तर आपण आणि आपल्या वेबसाईटला जवळपास 66,485 इच्छुक वधूवरांनी व्हिजिट केली होती. ही आपण पोस्ट टाकली होती 5 मे 2024ला. त्यानंतर बरोबर 7 दिवसांनी म्हणजे 12 मे 2024ला आपण जर बघितलं तर अचानक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्या वेबसाईटला भेटला आणि जवळपास ती 2752 इच्छुक वधूवरांनी नोंदणी केली. त्यातील 2135 इच्छुक वर आहे, तर 616 इच्छुक वधू आहेत आणि 67,021च्या वर समाज बांधवांनी आपल्या वेबसाईटला भेट दिली. म्हणजे जवळपास 50 ते 60 इच्छुक वधूवरांनी आपल्या वेबसाईटमध्ये नोंदणी केली होती. मित्रांनो, याप्रमाणे आपल्या वेबसाईटला अतिशय चांगला प्रतिसाद भेटतोय आणि यात एकच इंटेन्शन आहे आपलं की आपल्या समाजातील इच्छुक वधूवरांचे लग्न जमावे. आज आपण जर बघितलं समाजात खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. खरी जी अस्वस्थता आहे, जे आरक्षण विषयक आपण जरांगे पाटलांना आपण सपोर्ट करतो किंवा त्या 2016मध्ये आपण जे आपले मूकमोर्चे निघाले होते, त्यातल्या अस्वस्थतेचं सर्वात मुख्य कारण हे म्हणजे लग्न न जुळणं. मित्रांनो, आपल्या कुठल्याही लाईफमध्ये एकतर 2 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये, एकतर त्याच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी त्याला नोकरी भेटणं किंवा काहीतरी व्यवसाय करणं, आणि दुसरं सांसारिक सुखासाठी लग्न करणं. तर आज सर्वात मोठी अस्वस्थता याच्यामुळे की आपल्याला एकतर नोकऱ्या भेटत नाही आहे, आरक्षणामुळे आपण आधीच त्रस्त झालेलो आहे आणि चांगले मार्क्स भेटून सुद्धा आपल्याला चांगल्या ठिकाणी नोकरी भेटत नाही. कुठेतरी आपण अजून थोडीशी कमी पडतो अभ्यास करायला, तर त्यासाठी आपण अभ्यास तर केलाच पाहिजे. आता जे या ठिकाणी यंग जनरेशन असेल त्यांच्यासाठी माझा सल्ला असेल की आपण मेहनत करायला शिका. आपण मेहनत केली तर आपल्याला सक्सेस भेटू शकतं आणि मेहनतीला नक्कीच फळ भेटतं. परंतु आपण जर आळशी राहिलो, आपण काम नाही केलं, तर आपल्याला सक्सेस भेटण्यास प्रॉब्लेम होईल. परंतु एकदा ते झाल्यानंतर तुम्हाला नोकरी भेटली किंवा नाही भेटली, लग्न करणं महत्त्वाचं असतं. घरचे सर्व विचारतात लग्न कधी करायचं, नातेवाईक विचारतात आणि त्यावेळेस मात्र मुलगी भेटण्यास किंवा मुलगा भेटण्यास प्रॉब्लेम होतो. आणि आज माझं ऑब्झर्वेशन असं आहे, तुम्ही आत्तासुद्धा मी तुम्हाला वेबसाईटवर दाखवतोय, तुमच्या लक्षात येईल जी सामाजिक विषमता काय चालू आहे. बघा, बघू शकता, टोटल 2752 इच्छुक वधूवरांची नोंदणी आहे. त्यातले 2135 इच्छुक वर आहेत, तर 616 फक्त 616 इच्छुक वधू आहे. बघू शकता तुम्ही आकडा, जवळपास 1:3चा फरक पडतोय. आता आपण ह्या ठिकाणी जर बघितलं तर आपली ही वेबसाईट आहे. ही वेबसाईटची लिंक आहे इथं www. एक मिनिट मी सांगतो दाखवतो तुम्हाला. आपण ती लिंकवर क्लिक केलं की आपली वेबसाईट ओपन होते. तुम्ही आता या वेबसाईटमध्ये बघू शकता, हे आजचा डेटा आहे. आता आज जवळपास 2796 इच्छुक वधूवरांची नोंदणी आहे. त्यातील 2179 इच्छुक वर आहेत, तर 616 इच्छुक वधू आहेत. टोटल 67,799 बांधवांनी आपल्या वेबसाईटला भेट दिली आहे. तुम्ही आकडा बघू शकता 2796 आणि याच्या आधीचा आकडा जर तुम्ही बघितला तर याच्या आधीचा आकडा होता 2752. म्हणजे जवळपास 44 इच्छुक वधूवरांनी एका हप्त्यात आपल्या वधूवर वेबसाईटला नोंदणी केलेली आहे. तर मित्रांनो, आपण जरी लग्नासाठी इच्छुक नसाल तरी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं लग्न जुळण्यास या वेबसाईटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमधनं लग्न जुळण्यास मदत होईल.
आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपविषयी सुद्धा मी थोडक्यात सांगतो. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर आपल्याला कोणाला जॉईन व्हायचं असेल किंवा आपल्या कोणत्या नातेवाईकाला, मित्र कंपनीला, मराठा समाजातील त्यांना जर ह्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर आपण माझ्या नंबरला, मी आता शेवटी या व्हिडिओच्या शेवटी मी माझा नंबर देणार आहे. त्या नंबर त्यांना व्हॉट्सअप मेसेज करायला हवा किंवा आपण सुद्धा कोणी जर इच्छुक असेल त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. आणि मेसेज केल्यानंतर थांबा, कारण कसं होतं की खूप सारे ग्रुप आहे, खूप सारे ऍक्टिव्हिटी होत असतात, त्यामुळे मला कधी कधी मेसेज बघायला सुद्धा वेळ लागतो. परंतु मी नक्कीच मेसेजचं उत्तर देतो. आणि त्याप्रमाणे ज्या पद्धतीने आपण तिथे जर मेसेज केला आणि आपला जिल्हा लिहिला किंवा आपल्याला कुठल्या प्रोफेशनची मुलगी किंवा कुठल्या प्रोफेशनचा मुलगा हवा आहे लग्नासाठी, ते जर आपण त्यात लिहिलं तर आपल्याला नक्कीच मी संपर्क करेल आणि त्या ग्रुपची लिंक पाठवेल आणि आपण त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ती सर्व्हिस पूर्णपणे मोफत असेल. तसंच आपल्याला मी वेबसाईटची सुद्धा लिंक पाठवेल. वेबसाईटमध्ये नोंदणी मी पहिल्यांदाच सांगितलं ती पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. त्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही, पैसे भरायचेच नाही, त्यामुळे नोंदणी करून घ्या, ती मोफत आहे. त्याच्यानंतरचं जे सर्च प्रोफाईल आहे त्यात तुम्हाला पैसे भरणार आहे, दॅट इज ऑप्शनल. तुम्ही पैसे नाही भरले तर मी काही कंपल्शन करत नाहीये, आणि पैसे भरले तर तुम्हाला प्रोफाईल सर्च करता येतील, बस एवढाच फरक आहे. आणि आपण त्याचे नॉमिनल फक्त 500 रुपये घेतोय. आणि त्या 500 रुपयातनं सुद्धा आपण भविष्यात समाजासाठी काही करता येईल का याच्यावर आपण नक्कीच विचार करतो. तर मित्रांनो, मला वाटतं आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. तर मी आता व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर तर देणारच आहे, परंतु त्याआधी मी काही सांगू इच्छितो. आपण काही दिवसातच, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, आपण विविध प्रकारचे लाईव्ह आपण आपल्या मी मराठा फेसबुक पेजवर सुरू करणार आहोत. तर माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी मी मराठा फेसबुक पेज फॉलो करा. आपण फॉलो केलेलं असेल तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमंडळींना मराठा समाजातील, जेणेकरून आपण भविष्यात जे काही लाईव्ह घेणार आहोत हे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि हे नक्कीच मार्गदर्शन विषयक असतील, व्हिडिओ असतील, आणि ते तुम्हाला आयुष्यात काही उद्योगविषयक काही मदत करण्यासाठी हे व्हिडिओ असणार आहेत. त्यातले आपण काही आता नुकतेच बोलणं झालं, आपण इंग्लिशसाठी आपण काही इंग्लिश स्पीकिंगसाठी आपण काही लाईव्ह व्हिडिओ सुरू करणार आहोत. लाईव्ह ऑनलाईन क्लासेस टाईप असणार आहे. त्याचप्रमाणे आपण शेअर मार्केटविषयी माहिती देण्यासाठी काही वेळ आपण लाईव्ह मार्गदर्शनपर लाईव्ह घेणार आहोत. त्यातनं सुद्धा आपल्याला माहिती भेटेल. त्यामुळे आपण आपल्या हे जे मी मराठा फेसबुक पेज आहे हे आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त त्यांना शेअर करा, जेणेकरून ते फॉलो करतील आणि त्यांना या पेजच्या माध्यमातून नक्कीच मार्गदर्शन भेटेल. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण मी मराठा यूट्यूब चॅनल आहे. आपण जो लोगो आहे आपला मी मराठा, त्याच्यावर जर आपण यूट्यूबला जाऊन सर्च केलं, त्याची लिंक सुद्धा जमलं तर मी या कमेंटमध्ये टाकणार आहे. तर आपण त्या मी मराठा यूट्यूब चॅनलला जाऊन सर्च करा. हे जे मी मराठा फेसबुक पेजवर याच्या आधी सुद्धा आपण खूप सारे मार्गदर्शनपर व्हिडिओ घेतले होते, ते त्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहेत आणि त्यातनं आपल्याला नक्कीच चांगली माहिती भेटेल. आपण त्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. व्हिजिट केल्यानंतर आपण त्यातले व्हिडिओ बघा आणि आपण आपली मी मराठा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी मराठा हे पूर्णपणे समाजासाठी, समाजाच्या माध्यमातून चालवण्यात येणारं यूट्यूब चॅनल असणार आहे. आणि त्याचप्रमाणे मी मराठा फेसबुक पेज हे सुद्धा संपूर्णपणे समाजाचं आहे, समाजासाठीच असणार आहे. मित्रांनो, आपण ह्या लाईव्हसाठी आलात त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतो. परत एकदा मी सांगेल, मी मराठा फेसबुक पेज फॉलो करा, मी मराठा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी माझा नंबर आता आपला देत आहे. माझा नंबर आपण सर्वांनी लिहून घ्यावा. माझा नंबर आहे 9322039697. मी परत नंबर रिपीट करतो, 9322039697. माझं नाव आहे जितेंद्र रौंदळे. मी प्रॉपर नवी मुंबईला असतो, प्रॉपर खानदेशचा आहे. पण मी मराठा, एक मराठा आणि लाख मराठा या बेसवर मी हे सामाजिक कार्य करतोय. तर आपण नक्कीच याबाबतीत सहकार्य कराल याची मला आशा बाळगतो आणि मी इथेच थांबतो. लवकर आपण परत भेटू वेगवेगळ्या लाईव्हमध्ये. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.